नमस्कार, सोनाली किचन टिप्समध्ये अगदी मनापासून स्वागत. तर चला आजच्या किचन टिप्स जाणून घेऊयात पुढील प्रमाणे. तर काजू व इतर ड्रायफ्रूट्समध्ये कीड लागू नये म्हणून डब्यात 2-3 लवंग टाका. कारल्याची भाजी करत असताना भाजीचा कडूपणा घालवण्यासाठी चिरलेल्या कारल्याच्या चकत्यामध्ये काही वेळेपर्यंत ताकात बुडवून ठेवा. स्वयंपाक करताना जळालेली भांडे साफ करण्यासाठी त्यात अर्धा चमचा रांगोळी आणि अर्धा चमचा कोणताही डिटर्जंट पावडर टाकून भांडी घासा, स्वच्छ होतील. बागकाम वगैरे केल्यानंतर हात स्वच्छ व नरम राहावेत त्यासाठी चमचाभर गोड्या तेलामध्ये चमचाभर साखर मिसळून हातावर रगडा व नंतर पाण्याने धुवून टाका. पोट बिघडलेले असते तेव्हा आल्याचा व लिंबूचा रस एकत्र करून थोडं मीठ कालवून घ्या, बरे वाटेल. घरातील कोणताही पंखा स्वच्छ ठेवायचा असेल तर रॉकेलमध्ये कपड्याची चिंदी उडवून त्याने फॅन पुसून घ्या. भाज्या फ्रीजमध्ये ठेवताना एक कोरडा स्पंजाचा तुकडा त्याचबरोबर ठेवा. 2-3 दिवसानंतर स्पंजाचा तुकडा पिळा व त्यातील पाणी निघून गेल्यावर भाज्यांचा बॉक्समध्ये पुन्हा ठेवा. कापडावरील तेलाचे डाग घालवण्यासाठी त्या डागावर थोडं पेट्रोल चोळा आणि नंतर ते कपडे धुवा. डोसा बनवण्यासाठी डोस्याचे पीठ तव्याला चिटकू नये म्हणून वांग्याचा किंवा कांद्याचा तुकडा तेलात बुडवून तव्यावर चांगला ठेवा. हिवाळ्यात खोबऱ्याचे तेल घट्ट होऊ नये म्हणून त्यात कस्टर्डचे ऑइलचे थेंब टाका आणि चांगले हलवून घ्या. पावसाळी दमट हवेत खोबऱ्याचे ढोल तसेच ठेवू नये. एखाद्या 2 वाट्या करून उडीद डाळी ठेवाव्यात म्हणजे त्यांना बुरशी न लागता त्या चांगल्या राहतात. तोंडात फोड झाल्यास एक हाताचे बोट दुधावरील साईत बुडवा आणि त्या जागी लावा, आराम मिळेल. लाल मिरची दळायला देण्यापूर्वी तिला मोहरीच्या तेलाचा हात लावा. वर्षभर लाल रंग राहतो. वर्षभराचे तिखट मसाला, हळद यांना कीड लागू नये म्हणून हिंग टाकून ठेवा. पुरण शिजवताना डाळीबरोबर 1 मूठभर तांदूळ घालावे म्हणजे पुरण चांगले घट्ट होते. पुरणाची, गुळाची, सांज्याची किंवा खव्याची पोळी करताना कणकेत किंचित सोडा घाला, पोळ्या हलक्या होतात. शिरा करताना रवा निम्या भाजल्यानंतर ओल्या नारळाची चव घालून पुन्हा भाजावा. नंतर नेहमीसारखा शिरा करावा, जास्त चवदार लागतो. पुरण शिजवताना हरभऱ्याच्या डाळीतच चमचाभर तूर डाळ टाकली की पुरण चांगले शिजते व आमटीला कटही चांगला येतो. मेथी न भिजवता मेथीचे लाडू करायचे असतील तर मेथी चांगली भाजून घेऊन पावडर तयार करून रव्याबरोबर लाडू करावेत. बेसन लाडू करताना हरभरा डाळ भट्टीतून भाजून नंतर डाळ दळून त्याचे लाडू करावेत. तूप कमी लागते. बेसन चकचक भाजले. डाळ भाजल्यावर पौष्टिक वाढतो. लाडू खायला हलके आणि खमंग होतात. गोड बुंदी, बर्फीचे लाडूचे तुकडे उरल्यास दूध व ब्रेड घालून खीर किंवा पुडिंग बनवावे. आंब्याचा रस, श्रीखंड आंबट असल्यास त्यात थोडा खाण्याचा सोडा किंवा दुधात विरघळून घालावा. सर्व आंबटपणा निघून जातो. आंबट पदार्थात खूप साखर असल्यास चव वेगळी लागते. गुलाबजाम हमखास चांगले होण्याकरता खवा मळतात त्यात अर्धा वाटी पनीर मिसळावे. पनीरमुळे पाक आतपर्यंत शिरतो आणि गुलाबजामुन हलके होतात. मेंदू वडे करताना वड्याचे पीठ पातळ झाल्यास त्यात बारीक रवा मिसळावा. वडे कुरकुरीत होतात. ताक आंबट होऊ नये म्हणून त्यात भरपूर पाणी घालावे. वाढायच्या वेळी वरचे पाणी ओतून द्यावे. ताक आंबट होत नाही. छोले करण्यासाठी चणे रात्रभर भिजत घालण्यापूर्वी त्या पाण्याचा सोडा घालण्याऐवजी 4-5 वेळा तुरटी फिरवावी. सकाळी चणे उपसून नेहमीप्रमाणे कुकरमध्ये शिजवावे म्हणजे चणे चांगले मऊ होतात. ताकाची कढी केल्यावर कधी कधी फाटल्यासारखे वाटते तेव्हा 15-20 शेंगदाण्याची मिक्सरमध्ये पेस्ट करून ताकात मिसळावी. नंतर कढी करावी. असे केल्यास कढी फाटत नाही. पहिली उकळी आल्यावर गॅस बंद करायचा. काही भाज्या चिरल्यानंतर हाताला काळे डाग पडतात व ते लवकर जात नाहीत. भाजी चिरण्यापूर्वी हाताला व्हिनेगर चोळावे. काम झाल्यावर कोमट पाण्याने हात धुवून टाकावा. कोबी शिजवून खाण्यापेक्षा कच्चा खावा. कॅल्शियम भरपूर मिळते. कोबी किसून कोशिंबीर करावी, छान लागते. पेपर डोशाचे मिश्रण मिक्सरमधून काढताना त्यात एक मध्यम आकाराचा कांदा चिरून टाकावा व अर्धी वाटी दुधामध्ये थोडे बेसन घालून त्यात मिसळावे.
इडल्या उरल्यावर कुस्करून त्याचा आपण नेहमी रव्याचा उपमा बनवतो त्याचप्रमाणे उपमा बनवावा, चांगला तयार होतो. डोसे कुरकुरीत हवे असतील तर तांदूळ व उडीद डाळ 4+1 या प्रमाणात घ्यावी, तर मऊ डोशांसाठी प्रमाण असे असावे. पुलाव, जिरा राईस किंवा मोकळा भात करायचा असल्यास कुकरमध्ये 1.5 पट पाणी घालून फक्त 2 शिट्ट्या कराव्यात. भात फडफडीत होतो. एखादी भाजी किंवा मिसळ करताना मसाले डायरेक्ट फोडणीत घातल्याने चांगला स्वाद येतो, पण पुष्कळदा मसाले करपतात. म्हणून 1 चमच्यावर तेलात मसाला चोळून मग फोडणी घालते, तर मसाले करपत नाही आणि त्याचा स्वादही पदार्थात उतरतो. कोबीची भाजी उरली असल्यास तिला बेसन घालून परतून घ्या आणि गव्हाची कणिक मळून हे सारण स्टफ करा. गरमागरम स्टफ पराठे बनवून चटणी किंवा सॉस बरोबर खा. कच्चे बटाटे नेहमी हवेशीर जागेवर साठवले पाहिजे. प्लॅस्टिकच्या पिशवीत बटाटे ठेवू नये. या व्यतिरिक्त फ्रीजमध्येही बटाटे ठेवणं अयोग्य आहे. बटाट्यांना कांद्याबरोबर ठेवू नये, ते लवकर खराब होतात. कांदे साठवण्यासाठी कोरडी आणि अंधारी जागा योग्य ठरते. भिंतीवरील कपाटात कांदे साठवणे उत्तम. कांदे फ्रीजमध्ये ठेवू नयेत. कांद्यासारखेच लसूण अंधारी, कोरडी आणि थंड जागी ठेवा. फ्रीजमध्ये कधीही लसूण साठवू नये. बटाटे आणि लसूण एकत्र ठेवू नये. टोमॅटो फ्रीजमध्ये न ठेवता बास्केट किंवा काचेच्या भांड्यात हवेशीर जागेवर ठेवावे. फ्रीजमध्ये ठेवल्याने टोमॅटोचा स्वाद बिघडतो. साबुदाण्याची खिचडी करताना मिरचीचे तुकडे न घालता मिरचीचा ठेचा घालावा. यामुळे मिरचीचा तुकडा दाताखाली येण्याचा धोका कमी होतो. त्याचप्रमाणे खिचडीला एकसारखा तिखटपणा मिळतो. पालकाच्या भाजीत पुदिन्याची पानं घालून वरून लिंबू पिळल्यास स्वाद लागतो. गरम तव्यावर थालीपीठ थापता येत नाही, म्हणून एखाद्या जाड कागदावर किंवा प्लास्टिकवर थापून मग थालीपीठ तव्यावर टाकावे. बुंदीचे लाडू उरल्यास दूध घालून त्याची खीर करावी. ही खीर चवीला छान लागते. स्वयंपाकघरात एखाद्या वस्तूनं पेट घेतल्यास त्यावर मीठ आणि खाण्याचा सोडा टाकावा. यामुळे आग पटकन विझते. कोणतेही पीठ चाळताना चाळण्यात छोटीशी वाटी ठेवावी. पीठ लवकर चाळले जातात. आले स्वच्छ व ऋण फ्रीजमध्ये ठेवल्यास अधिक काळ टिकते, तसेच सहज चिरता व किसता येते. अंडे उकडण्यापूर्वी पिण्याने त्याच्या कवचावर अगदी लहानसे छिद्र करा. उकडल्यानंतर अंड्याचे कवच सहज काढता येईल. आमलेट बनविताना मिश्रणात थोडे दूध घालून फेटा, म्हणजे आमलेट सॉफ्ट आणि स्वादिष्ट बनते. आमरस किंवा आंब्याचे कोणतेही पदार्थ धातूच्या भांड्यात साठवून ठेवू नका. त्याचा रंग बदलण्याची शक्यता असते. आले लसूण मिरचीची पेस्ट अधिक काळ टिकून राहावी, यासाठी त्यात मिठासोबत 1 चमचा गरम तेल घालून चांगले एकत्र करा. पेस्ट स्वादिष्ट होते. बदामाची साले सहज निघावीत यासाठी 15 ते 20 मिनिटे गरम पाण्यात भिजवून ठेवा. बटाटा आणि कांदे एकत्र ठेवल्यास बटाटे लवकर खराब होतात. लोणचे टिकवण्यासाठी काही उपाय. लोणच्याचे नाव घेतल्याबरोबर तोंडाला पाणी सुटतं. लिंबाचं लोणचं, कैरीचं लोणचं आणि अजून लोणच्याचे प्रकार आहेत, पण काही जणांना ही तक्रार असते की त्यांचे लोणचं वर्षभर टिकत नाही. लोणचे टिकवण्यासाठी काही उपाय आहेत. सर्वप्रथम लिंबू किंवा कैऱ्या स्वच्छ धुवून स्वच्छ कापडाने पुसून घ्या. ज्या भरणीत लोणचं भरायचं आहे ती भरणीसुद्धा स्वच्छ धुवून कडक उन्हात 3 ते 4 तास वाळवून घ्या. विळी किंवा चाकूही स्वच्छ धुवून उन्हात वाळवून घ्या. लिंबू किंवा कैरी चिरून एका कोरड्या पातेल्यात इतर सामग्रीसह मिसळून घ्या. मिश्रण चांगलं हलवून घ्या. कैरीचे लोणचं असल्यास त्यात गरम करून थंड झालेले तेल घाला. नेहमी लोणच्या वर कमीत कमी 4 इंच तेल हवे व लोणचे 2 ते 3 दिवस आड हलवत राहिले पाहिजे, तर बुरशी लागत नाही. पावभाजी करताना त्यामध्ये थोडेसे बीट किसून घालावे, त्यामुळे पावभाजीला रंग छान येतो. पावभाजी करताना पाव एकसारखे कापले जावेत, यासाठी एका भांड्यात गरम पाणी ठेवावे आणि त्यात बुडवून गरम झालेल्या सुरीने पाव कापावेत. यामुळे पाव चांगले कापले जातात.
फरसबी, मटारचे दाणे, भोपळी, मिरची इत्यादी भाज्या शिजवताना आधी हळद, मीठ घातल्याने पाण्यात भाज्या शिजतात, त्यामुळे रंग हिरवागार राहतो. आळूच्या वड्या करताना पाने स्वच्छ पुसून थोडेसे तेल लावावे आणि वरून पीठ पसरावे. यामुळे वड्या झुरझुरीत होतात. लाल भोपळा, कलिंगड, खरबूज याच बिया कडक उन्हात वाळवाव्यात. नंतर सोलून साठवून ठेवावेत. पदार्थ गार्निश करण्यासाठी त्याचा उपयोग होतो. महत्त्वाच्या किचन टिप्स: मेथी धुतल्यावर थोडं मीठ लावून ठेवा. तांदूळ शिजवताना लिंबाचा रस घाला. भात पांढरा होतो. पुलाव करताना संत्र्याच्या सालीचं चूर्ण मिसळा. यामुळे पुलावाला सुगंध प्राप्त होतो. सॅलड बनवण्याआधी भाज्या आणि फळं फ्रीजमध्ये ठेवा. मनासारख्या आकारात कापता येतील. रस्सा दाट स्वादिष्ट होण्यासाठी दाण्याचं कूट, नारळाची चव मिक्सरला करून रश्श्यात घालावे. कुठली भाजी कमीत कमी पाण्यात शिजवावी चविष्ट होते? भांड्याला कांद्याचा वास लागला असेल तर थोडा वेळ मिठाच्या पाण्यात घालून ठेवल्याने भांड्याचा वास निघून जातो. हाताला किंवा पाट्यावर वंट्याला येणारा मसाल्याचा वास जावा म्हणून त्यावर कच्चा बटाटा किंवा लिंबू चोळा. पुरीसाठी पीठ मळताना त्यात थोडं दूध व बेसन मिसळा. पुऱ्या खुसखुशीत होतात. मसालेदार पदार्थाची करी घट्ट करण्यासाठी त्यात तिळाच्या पेस्टचा वापर करा. दूध उकळण्यापूर्वी पातेल्यात थोडं थंड पाणी घाला. दूध खाली लागणार नाही. हिरवा भाजीपाला लोखंडी कढईत शिजवा. त्यात लोहाचे प्रमाण वाढते. भाज्या, कडधान्य उकळल्यानंतर त्यातील पाणी फेकू नका. यात व्हिटॅमिन बी, कॅल्शियम मोठ्या प्रमाणात उतरले जाते. त्यामुळे हे फेकू नये. हे पाणी भाजीत किंवा कणिक मळतानाही वापरता येते. उकळून न घेता यांना वाफेवरही शिजवू शकता. भाज्या किंवा फळे 4-5 तास आधीपासून कापून ठेवू नये. यात असलेले व्हिटॅमिन सी आणि बी, कॅल्शियम, व्हिटॅमिन नष्ट होतात. म्हणून भाजी करतेवेळी आणि फळी खाणार असाल तेव्हाच कापावीत. वेळेचा अभाव असल्यास फळे, भाज्या आधीच कापून ठेवावीत. असं तर फ्रीजमध्ये व्यवस्थित बंद करून ठेवा.